हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ईश्वरीची आई सुप्रियामुळेच स्वास्तिकाने आत्महत्या केली होती. रमाकांत आणि ईश्वरीची आई सुप्रिया यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यांचा तो 26 वर्षांपूर्वीचा फोटोग्राफ चक्क आजी अंजली या सगळ्यांसमोर आलाय. त्यामुळे सगळ्यांना खूप राग आला आणि अर्णवची जी रिॲक्शन होती तीच रिॲक्शन या सगळ्यांची झाली आणि आजीने चक्क ईश्वरीला घराबाहेर काढायचं ठरवलं. परंतु अर्णव ईश्वरीच्या मदतीला धावून आला आणि त्याने अंजली आणि आजीला ठणकावून सांगितलंय, तुम्हाला आज जे कळलंय ना ते मला आधीपासून माहीत होतं आणि माझी बायको ईश्वरी या घरातून बाहेर जाणार नाही. म्हणजे OGASR आपला जुना अर्णव राजशिर्के परत आलाय आणि त्यांनी सगळ्या घरच्यांना ठणकावून सांगितलंय, माझ्या बायकोची काही चूक नाहीये, माझी बायको घराबाहेर जाणार नाही. त्यामुळे वल्लरी, आजी, अंजली या सगळ्यांना जबर धक्काच बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी गाडीजवळ शॉपिंग बॅग्स घेऊन उभी असते आणि अर्णव त्याचे सनग्लासेस घ्यायला दुकानात गेलेला असतो. ईश्वरी आजूबाजूला पाहत असते आणि तेवढ्यात ईश्वरीला काही साधू महंत दिसतात जे रस्त्याने जात असतात आणि त्यामध्ये रमाकांत सुद्धा असतो. रमाकांतला पाहून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. बाबा अशी ती हाक मारते आणि रमाकांतशी बोलण्यासाठी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे धावते. पण ईश्वरीच्या हातांमध्ये अनेक बॅग्स असतात त्यामुळे तिला काही जोरात पळता येत नाही. पण तरीही ईश्वरी रमाकांतला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत असते. आणि इकडे आकाश हा नम्रताच्या घरी बसलेला असतो. पण नम्रता तर मस्त त्या शुभंकर बरोबर फिरायला गेली आहे ॲड शूटसाठी रोहितला भेटायला. आणि सुप्रियाने त्यालाही सांगितलं नाहीये की नम्रताला यायला खूप उशीर होईल, तू येथे थांबू नको. त्यामुळे आकाश तेथेच बसलेला असतो. खूप वेळ झालाय त्यामुळे तो अस्वस्थ होतो, झऱ्या मारतो, बसतो. पण नम्रता काही लवकर येत नाही. आणि इकडे अर्णव हा सनग्लासेस घेऊन गाडीजवळ परत येतो. आजूबाजूला पाहतो तर ईश्वरी कोठेच नसते. आता ही मिस इंदोर कोठे गेली असा विचार करून तो ईश्वरीला फोन लावतो. पण ईश्वरी ही एके ठिकाणी येऊन थांबते आणि रमाकांत तिच्या नजरेआड गेलेला असतो. ईश्वरी म्हणते, अरे देवा, आज पुन्हा एकदा बाबा माझ्या हातातून निसटले. आज खूप चांगली संधी होती. अर्णव सरांना मी हे तर सांगितलंय की माझ्या आईची या प्रकरणात काही चूक नाहीये. पण जर आज बाबा सापडले असते ना तर सगळंच काही सिद्ध झालं असतं. संपूर्ण कुटुंबासमोर मी सत्य आणू शकले असते. आता ते मला परत कधी भेटतील, कसे भेटतील, मला त्यांना शोधावंच लागेल असा विचार ईश्वरी करत असते. आणि इकडे वल्लरी कपाटात काहीतरी शोधत असते. तेवढ्यात मामा आणि आजी तेथे येतात आणि मामा वल्लरीला ओ विहीनबाई अशी हाक मारतो. मामी चिडून म्हणते, हो मी काय तुमची विहीन आहे काय, अशी काय हाक मारताय. तर मामा म्हणतो, माझी विहीन नाही पण तू नम्रताच्या आईची तर विहीन आहेस ना, त्या नात्याने मी तुला तशी हाक मारली. वल्लरी तोंड वाकडं करते आणि मग मामा हा आजीला म्हणतो, आई पाहिलंस का, तू या वल्लरीला केव्हाचं सांगितलंय की नम्रताच्या आईला कॉल कर, अंजलीच्या बाळाच्या बारशाचं आमंत्रण दे, पण अजूनही तिने कॉल केलेला नाहीये. आजी म्हणते, हो वल्लरी, हे तुझं कर्तव्य आहे, तुझं काम आहे आणि तुला आत्ताच्या आत्ता फोन करावाच लागेल. मामा म्हणतो, आत्ता कसं, एकदम भारी बोललीस, फोन करावाच लागणार. वल्लरी म्हणते, अहो मी करणारच होते पण मला वेळ नाहीये, तुम्ही करा. पण मामा काहीच ऐकत नाही आणि त्याच्या मोबाईलवरून सुप्रियाला फोन लावतो आणि वल्लरीच्या हातात देतो. त्यामुळे वल्लरीची बोलतीच बंद होते. आणि इकडे आकाश हा घरात तसाच बसलेला असतो आणि सुप्रिया त्याच्यासाठी चहा आणि पोहे बनवत असते. आणि तेवढ्यात फोन वाजतो. त्यामुळे सुप्रिया फोन उचलते. पण सुप्रियाकडे वल्लरीचा नंबर नसतो. त्यामुळे सुप्रिया विचारते, हा बोला, कोण बोलतंय. तर वल्लरी सांगते, मी आकाशची आई बोलतीये. हे ऐकून सुप्रियाला खूप आनंद होतो आणि सुप्रिया म्हणते, शेवटी तो दिवस आलाच, मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं, पण योग काही जुळून येतच नव्हता. बोला ना, कसा कॉल केला तुम्ही. तर वल्लरी सांगते, आमच्या इथे ना काही खास नाहीये, पण अंजलीच्या बाळाचं बारसं आहे, त्यासाठी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला आमंत्रण द्यायला कॉल केलाय. सुप्रियाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, हो हो, आता तुम्ही इथं प्रेमाने आमंत्रण देताय, मग मी सहकुटुंब येईल, तुम्ही काळजीच करू नका. आणि तेवढीच आपल्या दोघांची भेट सुद्धा होईल. वल्लरी म्हणते, हो हो नक्की भेटूया आणि ती फोन कट करते. मामा म्हणतो, पाहिलंस का किती सोपं होतं,
आणि तू टाळटाळ करत होतीस. वल्लरी चिडून म्हणते, केला ना आता, मग टोमणे मारायची गरज नाहीये. मामा आणि आजी तेथून निघून जातात. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, मी त्या सुप्रियाला तर फोन केलाय, आवाजावरून काही कळून येत नाही, पण तिने माझा चेहरा पाहिल्यावर तिला सगळं कळेल आणि माझं सगळं सगळ्यांनाच कळेल. माझा विषय संपून जाईल. मला तिला समोरासमोर टाळता येणार नाही, काहीतरी करावं लागेल असा विचार वल्लरी करत असते. आणि इकडे आकाश अजूनही तसाच बसलेला असतो. सुप्रिया त्याच्यासाठी पोहे आणि चहा घेऊन येते आणि आकाशला म्हणते, आकाश तुम्हाला माहिती आहे का, आता मला तुमच्या आईंचा कॉल आला होता अंजली त्यांच्या बाळाच्या बारशाचं आमंत्रण देण्यासाठी. आकाशसुद्धा खुश होतो आणि म्हणतो, शेवटी आईने फोन केलाच का? तर सुप्रिया विचारते, तुम्ही असं का बोलताय? आकाश म्हणतो, नाही तसं नाही, तुमची आणि त्याची भेट होत नव्हती ना, म्हणून मी तसं बोलतोय. तर सुप्रिया सांगते, हो आमच्या दोघींची भेटच होत नव्हती, भेटीचा योगच येत नव्हता. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या दोघींची भेट तरी होईल. आकाश म्हणतो, हो हो नक्की होईल. सुप्रिया त्याला समजावून सांगते, आकाश तुम्हाला एक सांगू का, आज नम्रताला घरी यायला उशीर होईल. तुम्ही तिची वाट नका पाहू. मी तिला समजावून सांगेल, तिचा राग जाईल. तुम्ही सुद्धा आता घरी जा, कारण घरी आता तुमच्या अंजलीताईच्या बाळाच्या बारशाची तयारी सुरू असेल ना, मग सगळे म्हणतील की तुम्ही त्या तयारीसाठी नव्हता. आकाश म्हणतो, नाही काकू, मी थांबतो थोड्या वेळ, मला नम्रताशी बोलूनच जायचंय. जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्ही थांबा, येईल नम्रता थोड्या वेळाने. आकाश तिची वाट पाहत बसतो. इकडे ईश्वरी ही आजूबाजूला पाहत असते. तेवढ्यात अर्णवला ईश्वरी दिसते. अर्णव तिच्याजवळ येतो आणि तिला जाब विचारतो, मी सिंदोर, हे काय सुरू आहे तुझं? येथे काय करतेस तू? ईश्वरी म्हणते, काय झालं सर? अर्णव म्हणतो, तुला गाडीजवळ थांबायला सांगितलं होतं ना, तू येथे काय करतेस? ईश्वरी म्हणते, अहो गाडीजवळून थोडी बाजूला गेले, कोठे जगाच्या बाहेर गेले होते, एवढं काय झालं चिडायला? अर्णव म्हणतो, ठीक आहे, चल परत घरी जायचंय. आणि हे दोघेही घराकडे यायला निघतात. पाहता पाहता रात्र होते आणि अजूनसुद्धा आकाश तसाच बसलेला असतो. रात्रीचे 11:30 वाजलेले असतात आणि सुप्रिया म्हणते, आकाश रात्रीचे 11:30 वाजलेत, तुम्हाला भूक लागली असेल, जेवायला वाढू का? आकाश म्हणतो, नाही नाही, काही गरज नाही आहे, मी नम्रताची वाट पाहतो. आणि त्याच वेळेस शुभ्बू आणि नम्रता हे दोघे आईस्क्रीम खात खात गप्पा गोष्टी करत चेष्टा मस्करी करत घरी पोहोचतात. आणि त्यांना पाहून आकाशला खूप राग येतो. येथे मी सकाळपासून तिची वाट पाहतोय आणि ही मस्त त्या शुभंकरबरोबर फिरायला गेली होती, आईस्क्रीम खात खात गप्पा मारत येते, म्हणून आकाश खूप चिडतो. आणि सुप्रियाला सुद्धा हे समजतं की आकाशचा नक्कीच गैरसमज होणार आणि तो चिडलेला असेल. नम्रता आणि शुभंकर घरात येतात, पण अजूनही त्यांचं आकाशकडे लक्ष नसतं. आकाश हा त्यांच्याकडे रागारागाने पाहत असतो. तेवढ्यात नम्रता आकाशला पाहते आणि विचारते, आकाश सर तुम्ही येथे तुम्ही कधी आलात? तर आकाश सांगतो, सकाळपासून मी तुझी वाट पाहतोय, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, म्हणून मी येथे थांबलोय तुझी वाट पाहत. नम्रता म्हणते, ठीक आहे सर, चला बाहेर आपण बोलूया. पण आकाशला राग आलेला असतो. आकाश म्हणतो, नाही, आता तू सुद्धा बाहेरून थकून आली आहे आणि मी सुद्धा थकलोय, आता नको बोलायला, मी जातो आता घरी. नम्रता म्हणते, सर असं काय करताय? सकाळपासून तुम्ही माझी वाट पाहताय, चला आपण बोलूया. पण आकाश म्हणतो, नाही, मला नाही बोलायचं आहे. आणि आकाश रागारागाने तेथून निघून जातो. घरातील सगळ्यांना समजतं की आकाश चिडला म्हणून न बोलता निघून गेला. नम्रता खूप दुःखी होते. आणि इकडे वल्लरी ही कपाटामध्ये काहीतरी शोधत असते. कपाटामध्ये एक उशी असते आणि या उशीची चेन उघडल्यावर चक्क त्यामध्ये एक पेपर कटिंग असतं. अनेक वर्षांपूर्वीचं पेपर कटिंग, जेव्हा रमाकांत राजे शिर्के यांचे विवाह बाह्य संबंध उघडकीस आले असं या पेपरमध्ये आलेलं असतं. आणि हे पाहून वल्लरी विचार करते, या पेपरचं कटिंग तर माझ्याकडे आहे, परंतु हे सत्य मला कायमचं लपून ठेवावं लागणार आहे, मला काहीतरी करावंच लागणार आहे. हे पेपर कटिंग पाहून वल्लरीला एक आयडिया सुचते. मग आता वल्लरीची नेमकी आयडिया आहे तरी काय, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि इकडे रमाकांत राजे शिर्के देवळात बसून भजन करत असतात, देवाची भक्ती करत असतात. आणि कदाचित आता हीच देवाची भक्ती त्यांचं कुटुंब त्यांना पुन्हा मिळवून देणारे. इतकी वर्ष त्यांनी जो वनवास सहन केलाय, तो वनवास कायमचा दूर होईल असंच वाटतंय. ईश्वरीसुद्धा रमाकांतचाच विचार करत असते की आज मला रमाकांत दिसले होते, पण मी त्यांना नाही भेटू शकले. आता ते कोठे असतील, काय करत असतील, मी त्यांना कसं शोधायचं, हाच प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी
ही विचारात गुंग झालेली असते. तेवढ्यात अर्णव रूममध्ये येतो. ईश्वरी कसला तरी विचार करतीये हे तो पाहतो आणि ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो. ईश्वरी खूप जोरात दचकते आणि ओरडते आणि अर्णव सुद्धा घाबरतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झालं? तर ईश्वरी म्हणते, सर घाबरले नाही मी. असं अचानक कुणी खांद्यावर हात ठेवतं का? आणि तुम्ही भूतासारखेच दिसताय मला. अर्णव विचारतो, काय म्हणालीस? तू मला भूत म्हणालीस का? ईश्वरी म्हणते, आता अचानक समोर आल्यावर भूत दिसल्यासारखंच वाटणार ना. तर अर्णव म्हणतो, मी भूत आहे का? मग तू विच आहेस विच? ईश्वरी विचारते, मी विच आहे का? विच म्हणजे चुडेल. तर अर्णव म्हणतो, विच म्हणजे मराठीमध्ये हडळ. तू हडळ आहेस. जर मी भूत असेल ना तर तू हडळ आहेस. ईश्वरी चिडून म्हणते, सर हे मला बिलकुल मान्य नाहीये. तुम्ही मला घाबरवलं म्हणून मी तुम्हाला भूत म्हणाले, पण मला असं चुडेल हडळ म्हणणं मला बिलकुल आवडत नाहीये. अर्णव म्हणतो, ठीक आहे, सॉरी. ईश्वरी म्हणते, नाही, आता मी खूप चिडली आहे. तुम्ही मला हडळ म्हणालात हे मला काही मान्य नाहीये. अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, मी असंच बोलून गेलो. आणि अर्णव हा चक्क ईश्वरी समोर कान पकडून उठाबशा मारतो आणि म्हणतो, आता आपल्या घरात आपल्या बाळाचं बारसं आहे, आपण त्याचं नाव शोधूया. भांडणं करून काय फायदा आहे? ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अगदी हे योग्य बोललात, भांडण करायचं नाही. चला आपण बाळाचं नाव शोधूया. आणि मग हे दोघेही बाळाचं नाव ठरवायचं, शोधायचं असं ठरवतात. आणि इकडे आजीच्या रूममध्ये राजेश, मामा, मामी सगळे बसलेले असतात आणि बाळाचं नाव काय ठेवायचं याबद्दलच चर्चा सुरू असते. मामा त्यांना सांगतो, सध्या एक ट्रेंड आलाय, आई आणि बापाच्या नावावरून काहीतरी भेसळ करून नाव बनवायचं असतं. मग अंजली आणि राजेश यावरून रांजली असं नाव ठेवूया. मामी चिडून म्हणते, हे गपरे, काही पण नाव सांगतोयस का? तर मामी म्हणते, मी नाव सुचवते. आणि मामी ऋतुजा, तनुजा अशी 3-4 नावं सुचवते. तर आजी म्हणते, अगं गुरुजींनी सांगितलंय ना की क अक्षरावरून नाव सुचवायचंय, ही नावं नाही चालणार, चांगलं नाव शोधा काहीतरी. आणि मग सगळे विचार करू लागतात. आणि आजी राजेशला म्हणते, जावई बापू तुम्ही एखादं नाव सुचवा ना. तर राजेश म्हणतो, आजी येथे मला माझंच नाव आठवत नाहीये, मी काय नाव सुचवणार? तुम्ही सांगा, तुम्हाला जे आवडेल ते मला सुद्धा आवडेल. तेवढ्यात मामाला एक नाव सुचतं. मामा म्हणतो, कादंबरी, कादंबरी नाव ठेवूया. तर आजी म्हणते, चांगलं नाव आहे, पण आणखीन काही ऑप्शन असतील तर आपलं नाव ठेवता येईल ना. आणि मग सगळे विचार करत असतात की नेमकं नाव काय ठेवायचं. इकडे ईश्वरी आणि अर्णवचा सुद्धा हाच विचार सुरू असतो की अंजलीताईच्या बाळाचं नाव काय ठेवायचं. आता काय नाव असेल हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक नाव सुचतं. ईश्वरी म्हणते, सर आपण हे कर्णिका असं नाव ठेवलं तर? अर्णव म्हणतो, छान नाव आहे, पण अंजलीताईला आवडेल का? ती हे मान्य करेल का? तर ईश्वरी म्हणते, सर आपण सांगून तर पाहूया. चला बाहेर सगळे बसले आहेत नाव शोधत, आपण त्यांना सांगूया. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही बाहेर येतात आणि अंजलीसुद्धा तेथे पोहोचलेली असते. अंजली ही राजेशला म्हणते, राजेश तुम्ही एखादं नाव सुचवा ना, तुम्ही सुचवलेलं नावच आपण ठेवूया. तर राजेश म्हणतो, काय अंजली मॅडम, येथे मला स्वतःचं नाव आठवत नाहीये आणि मी बाळाचं नाव काय सुचवणार? मामा म्हणतो, जावई बापू हे तुमचं खूप भारी आहे, स्वतःचं नाव आठवत नाही, स्वतःचं गाव आठवत नाही, स्वतःचा भूतकाळ आठवत नाही, अंजली कोणी आठवत नाही, बायको आठवत नाही, पोरगी आठवत नाही, मामा आठवत नाही, कोणीच आठवत नाही. आणि मामा हसू लागतो. त्यामुळे अंजली खूप चिडते. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात आणि मग मामी सांगते, मला एक नाव सुचलंय, आपण बाळाचं नाव कायरा ठेवलं तर, नाहीतर कियारा. मामा म्हणतो, नाही नाही, ही खूप मॉडर्न नावं झाली, आपल्याला काहीतरी महाराष्ट्रीयन मराठी नाव ठेवायचंय. ईश्वरी म्हणते, कर्णिका हे नाव तुम्हाला कसं वाटतंय? आणि हे नाव सगळ्यांनाच आवडतं. मामा म्हणतो, कर्णिका खूप छान. आजी म्हणते, नाव तर छान आहे, पण अजून ऑप्शन असेल तर आपल्याला ठरवता येईल की कोणतं नाव सगळ्यात चांगलं वाटतंय. आणि मग आता कोणतं नाव ठेवायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. मामी काव्या हे नाव सुचवते आणि आता काय नाव ठेवायचं याबद्दलच सगळे विचार करत असतात. ईश्वरी म्हणते, आपण एक आयडिया करूया, आपण सगळी नावं एक एक करून घ्यायची आणि मग ज्या नावाला सगळ्यात जास्त वोट्स मिळतील, मतं मिळतील, तेच नाव ठेवायचं. अंजली खूप चिडते आणि म्हणते, नाही चालणार, मी बाळाची आई आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं ते मी ठरवणार, दुसऱ्या कुणी ठेवलेलं मला चालणार नाही. ईश्वरी आणि अर्णवला वाईट वाटतं आणि तेवढ्यात राजेशला एक कल्पना सुचते. राजेश म्हणतो, मी सांगू का, आपण सगळ्या नावांच्या चिठ्ठ्या करूया आणि त्या देवासमोर टाकूया. मग त्यातील एक चिठ्ठी अंजली मॅडम उचलतील, चिठ्ठीमध्ये जे नाव असेल तेच नाव ठेवायचं.
ही कल्पना सगळ्यांनाच आवडते. अंजलीसुद्धा राजेश बोललाय म्हणजे काही विषयच नाही. अंजली म्हणते चालेल ना, आणि सगळ्यांनाच ही कल्पना आवडते. तेवढ्यात आकाश घरी येतो. ईश्वरी म्हणते पहा, आकाश भाऊजीसुद्धा आले. त्यांनासुद्धा एखादं नाव सुचलंच असेल ना. आकाश भाऊजी सांगा, तुम्हाला काय नाव सुचलंय? तर आकाश सांगतो नाही, मला वेळच नाही मिळालाय. असं म्हणून आकाश तेथून निघून जातो. वल्लरीला शंका येते की आकाश हा दिवसभर घरी नव्हता, एवढ्या उशिरा आलाय आणि म्हणतोय की मला वेळच नाही मिळाला. त्याचा मूडसुद्धा ठीक दिसत नाहीये. काहीतरी घडलं असेल अशी शंका वल्लरीला येते. आणि तेवढ्यात राजेशचा फोन वाजतो. राजेश आजूबाजूला पाहतो आणि फोनवर बोलायला निघून जातो. अर्णव हे पाहतो, लगेच मामाला इशारा करतो. मामासुद्धा काहीतरी बहाणा करतो आणि राजेशच्या मागे मागे जातो. आणि मग सगळेजण नाव काय ठेवायचं याबद्दलच बोलत असतात. राजेश फोनवर बोलायला हॉलमध्ये येतो आणि मामा हा खुल्लमखुल्ला त्याच्या मागेच उभा असतो. राजेशला हे माहीत असतं आणि राजेश म्हणतो अहो तुम्ही कोण बोलताय? कसली केस? कोणती केस? मी कोणतीच केस लढत नाही. मी काय वकील आहे का केस लढायला? पण यावरून एक मोठा खुलासा इथे होतोय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेश वकील नाहीये. राजेशला कोणत्या माणसाचा केस लढण्यासाठी फोनच येऊ शकत नाही आणि राजेश या माणसाशी खोटं खोटं बोलतोय. यावरून राजेश स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करतोय. त्याची स्मरणशक्ती गेलेली नाहीये हे येथे सिद्ध होतं. आणि मामा हा मागे उभा राहून विचार करत असतो, आता मला याचं सत्य कळणार आहे. पण राजेश इतका बनेले की तो सगळ्यांनाच बनवतो. आणि तो मामाकडे मागे वळून पाहून म्हणतो, मामा बोला बरं यांच्याशी, हे मला रोज फोन करतात, माझी केस लढा, माझी केस लढा. त्यांना सांगा मी काय वकील नाहीये, मी केस लढत नाही. असं म्हणून राजेश मामाकडे फोन देतो आणि तेथून निघून जातो. मामा फोनवर बोलू लागतो पण फोन कट झालेला असतो. मामाला संशय येतो, खरंच कोणाचा फोन आला होता की हा माणूस मला येड्यात काढतोय तेच कळत नाहीये. इकडे ईश्वरीच्या माहेरी नम्रता खूप चिडलेली असते, दुःखी असते. आणि शुब्बू आज तिने काय काय केलं शूटिंगला हे सगळे किस्से सांगतो. तो सुप्रियाला सांगतो, काकू तुझी ही मुलगी आहे ना खूप डेंजरस आहे. मला माहीत नव्हतं तिला रोहित एवढा आवडतो. अगं तेथे आम्ही शूटिंगच्या सेटवर गेलो आणि ही सगळे प्रोटोकॉल तोडून सरळ त्या रोहितला भेटायला गेली. तो रोहित चिल माणूस आहे म्हणून बरं झालं. दुसरं कोणी असताना तर आज माझी पहिल्या दिवशी नोकरी गेली असती. आणि मध्ये मध्ये डायरेक्टर कट म्हणला की ती म्हणायची काय कट बोलला तुम्ही, अजून माझ्या रोहितचा डायलॉग बाकी आहे. अगं बाई 30 सेकंडची ॲड असली तरीसुद्धा 13 तास शूटिंग करायला लागते हे तिला माहीतच नव्हतं. आणि पूर्ण सेट तिने डोक्यावर घेतला होता. तिची एक्साइटमेंट वेगळ्याच लेवलवर होती. हे सगळं ऐकून सुप्रियाला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि शुभंकर नम्रताचे सगळे कारनामे सांगत असतो की तिने शूटिंगच्या सेटवर काय काय केलंय. सुप्रिया हे सगळं ऐकत असते. आणि तेवढ्यात शुब्बूला एक महत्त्वाचा कॉल येतो. शुब्बू फोन कट करतो आणि म्हणतो, काकू मला एक महत्त्वाचं काम आहे, मी येतो. तर सुप्रिया म्हणते, अरे सांग ना, मला अजून नम्रताचे किस्से ऐकायचे आहेत की तिने शूटिंगच्या सेटवर काय काय केलं. शुब्बू सांगतो, मला तुला सगळं सांगायचं आहे पण आत्ता नाही, मला एडिटरचा कॉल येतोय, महत्त्वाचं काम आहे, मी तुला नंतर सांगेल. असं म्हणून शुब्बू तेथून निघून जातो. आणि सुप्रिया ही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करते. नम्रता तू एवढी का चिडली आहेस? मला माहिती आहे आकाश रागावून निघून गेले म्हणून तुला वाईट वाटतंय. तर नम्रता म्हणते, हो आई जाऊ दे, मी त्यांच्याशी बोलेल. तुला आकाशच्या आईंचा कॉल आला होता का आमंत्रण देण्यासाठी? तर ती म्हणते, हो हो आला होता कॉल. मला तर असं वाटलं होतं की त्यांचा कॉल येणारच नाही. तर नम्रता चक्क वल्लरीची बाजू घेते आणि म्हणते, आई तू नेहमी असं का बोलतेस? त्या का कॉल नाही करणार? त्यांनी कॉल केलाय ना, उगाचच त्यांना नाव ठेवू नको. सुप्रियाला कळतच नाही की हे नम्रताचं काय बोलणं आहे. कधी त्यांच्या बाजूने बोलते, कधी त्यांच्या विरोधात बोलते. हिचं काय चाललंय तिचं तिलाच माहीत आहे. आणि इकडे आकाश त्याच्या रूममध्ये दुःखी होऊन झोपलेला असतो. वल्लरी तेथे येते आणि विचारते, काय रे आकाश, तू नम्रताला भेटायला गेला होतास ना? भेटली का नम्रता? कुठे बाहेर फिरायला गेला होतास का तिच्याबरोबर? तर आकाश सांगतो, तिच्याबरोबर बाहेर जायला, तिला भेटायला, ती तर घरी असायला हवी ना. ती गेली होती त्या शुब्बूबरोबर बाहेर. आणि वल्लरीला तर हेच हवं असतं. वल्लरी विचारते, शुब्बू बरोबर बाहेर गेली होती? कोण शुब्बू? आकाश सांगतो, शुभंकर, तिचा इंदोरचा बालपणीचा मित्र आहे, तो त्यांच्या घरी राहायला आलाय. आणि मग वल्लरी विचारते, फक्त मित्रच आहे की अजून काही? आकाश वल्लरीकडे रागारागाने पाहतो. पण वल्लरीला मात्र एक नवीन गोष्ट भेटलेली असते. आता या शुब्बूचा वापर करून
नम्रता आणि आकाशला कायमचं दूर करायचं ही आयडिया तिच्या डोक्यात येते. आणि इकडे नम्रता ही सुद्धा तोंड सोडून बसलेली असते. आणि तेवढ्यात तेथे एक टेडी बेअर येतो. आपला शुभंकरनेच हा टेडी बेअर आणलेला असतो आणि तो टेडी बेअरमधूनच नम्रताशी बोलत असतो. नम्रता चिडून म्हणते, शुब्बू मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, मला एकटीला सोड. तर लगेचच शुब्बू या टेडी बेअरच्या आवाजातच बोलतो, असं कसं, मी तर एवढा गोल मटवले पण माझ्यापेक्षा सुद्धा फुगलेलं तोंड आज या नमेढमेचं दिसतंय. आणि नम्रता ही हसू लागते. त्यामुळे शुब्बू सुद्धा खुश होतो आणि म्हणतो, चला टेडी बेअर साहेब आपलं काम झालंय. नमे हसली आणि शुब्बू निघून जातो. नम्रता खूप खुश होते की शुब्बू कधीच माझा मूड ऑफ होऊ देत नाही. आणि इकडे ईश्वरी ही बाळाबरोबर खेळत असते आणि तेथे पावडरचा डबा ठेवलेला असतो, त्यात पावडर असते. पण बाळाची लात लागून ही पावडर खाली पडते. सगळ्या जमिनीवर पावडर होऊन जाते. आणि ईश्वरी म्हणते, काय चकुले तू तर सगळी पावडर खाली सांडलीस, जाऊ दे आपल्याकडे खूप पावडर आहे. आणि ईश्वरी ही पुन्हा एकदा बाळाला पावडर लावणार इतक्यात अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीच्या हातून त्याच्या तोंडावरच सगळी पावडर उडते आणि अर्णव हा भूतासारखाच दिसतो. ईश्वरी हसू लागते. अर्णव विचारतो, हसायला काय झालंय? तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अगदी भूतासारखे दिसताय, आरशात पहा स्वतःला. अर्णव आरशात पाहतो आणि म्हणतो, हो मी तर अगदी भूतासारखंच दिसतोय. ईश्वरी म्हणते, तेच तर मी तुम्हाला म्हणत होते. आणि तेवढ्यात अर्णव पुढे येतो पण जमिनीवर जी पावडर सांडली आहे त्यामुळे अर्णवचा पाय सटकतो. अर्णव हा खाली पडणार इतक्यात ईश्वरी त्याला सावरते आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. आणि अर्णव ईश्वरीवर ओढून म्हणतो, मी सिंदूर तू जमिनीवर सुद्धा पावडर सांडलीस का? काय काम करतेस तू? लक्ष कुठे असतं तुझं? आणि अर्णवच्या ओरडण्याच्या आवाजाने बाळ रडू लागतं. अर्णव गप्प बसतो. ईश्वरी बाळाला जवळ घेते आणि म्हणते, तुला सुद्धा राग आला ना? तुझा मामा माझ्यावर नेहमीच चिडत असतो. आणि अर्णवला म्हणते, पाहिलं का अर्णव सर, बाळाला सुद्धा वाईट वाटलंय. तुम्ही माझ्यावर ओरडता चिडता, यानंतर माझ्यावर असं ओरडायचं नाही. आणि तेव्हा बाळसुद्धा शांत होतं. अर्णव तेथून निघून जातो आणि ईश्वरी ही बाळाशी मस्त गप्पा मारत असते. खरंच हे बाळ खूप क्यूट आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकूणच आता अंजलीच्या बाळाच्या बारशाची तयारी सुरू आहे आणि त्याच्या आजूबाजूला आजचा एपिसोड झाला. पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. असा ट्विस्ट ज्यामुळे ही मालिका पूर्णपणे बदलून जाईल. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वल्लरी चक्क रमाकांत आणि सुप्रियाचे फोटो संपूर्ण कुटुंबासमोर आणणार. अंजली, आजी, मामा या सगळ्यांना ती हे फोटोग्राफ्स दाखवेल. त्यामुळे अंजली, आजी, मामा यांना जबर धक्काच बसणार. आणि आजी ईश्वरीवर खूप चिडेल आणि तिला जाब विचारणार, ईश्वरी तुझ्या आईमुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली आणि तुझ्यामुळे हे सगळं झालंय, तू त्याला जबाबदार आहे. तर लगेचच अंजली म्हणणार, ईश्वरी तुझ्या आईमुळे माझे बाबा कायमचं हे घर सोडून गेले, आम्ही पोरके झालो, आम्ही अनाथ झालो. आणि मग आजी ही चक्क ईश्वरीला म्हणेल, ईश्वरी जिच्यामुळे माझी स्वास्तिका आज या जगात नाहीये, ती मुलगी या घरात राहू शकत नाही, आत्ताच्या आत्ता निघ घराबाहेर, असं म्हणून आजी चक्क ईश्वरीला ढकलून देणार. पण त्याच वेळेस अर्णव हा ईश्वरीला सावरणार आणि आजी, अंजली, मामा या सगळ्यांना ठणकावून सांगेल, तुम्हाला जे आज कळतंय ना ते मला आधीपासून माहीत आहे. आणि या सगळ्यात ईश्वरी आणि तिच्या आईची काहीच चूक नाहीये. त्यामुळे ईश्वरी या घराबाहेर जाणार नाही. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मामीचा तर चेहरा पाहण्यासारखा झालेला असेल. म्हणजे आपला जुना अर्णव OGASR परत आलाय. आणि अर्णवचं हे रूप पाहून ते सुद्धा ईश्वरीसाठी अर्णव हा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेलाय हे पाहून खरंच खूप भारी वाटतंय. आणि आता लवकरच वल्लरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय. कारण आजपर्यंत ईश्वरीचा खरा चेहरा किंवा ईश्वरी आणि सुप्रियाचं हे सत्य घरातील कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे ईश्वरीला जास्त त्रास होत नव्हता. अंजली ही तर आधीच ईश्वरीवर चिडली आहे, पण आता या प्रकारानंतर आजी, मामा, वल्लरी हे सगळे ईश्वरीवर तोंड सूक घेतील, ईश्वरीला वारंवार वाईट बोलतील. आणि अर्णवला हे काही सहन होणार नाहीये.
त्यामुळे अर्णव लवकरात लवकर या वल्लरीचं सत्य बाहेर काढणार. रमाकांत हा लवकरच घरी परत येईल आणि वल्लरीचे घराबाहेर जाण्याचे दिवस जवळ आले आहेत असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.